नमस्कार. आज आपण कप साईज जर जास्त मोठी आहे, समजा छातीचा गोलवा तुमचा प्रमाणापेक्षा जर जास्त मोठा आहे, तर फोर्टेक्स ब्लाउजच्या कटिंग मध्ये काय बदल करायचा आणि कशा पद्धतीने कटिंग करून कपड्यावर वाढवायचं, कुठे शिवायचं कसं, हे सगळं समजावून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला यातील बारकावे व्यवस्थित समजणार आहे. यासाठी आज आपण थोडं मोठ्या मापाचं इथे कटिंग शिकणार आहोत. 38 छातीच्या मापाचं आज आपण हे कटिंग शिकणार आहोत. त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे. यात आपल्याला मागचा भाग, पुढचा भाग, दोन्ही भाग सोबत काढायचा आहे. आता ज्यावेळेस आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो, फोर्टेक्स ब्लाउजचं कटिंग डायरेक्ट इथून पॅटर्न बनवायला सुरुवात केली. पण ज्यावेळेस आपला छातीचा गोलवा मोठा आहे, तर सुरुवातीला इकडनं 1.5 इंच अंतर आधी सोडून द्यायचं आहे आणि मग पॅटर्न बनवायचा आहे. आता हे सोडलेलं अंतर फक्त पुढच्या भागासाठी असणार आहे, मागच्या भागासाठी नाही. आता हे अंतर सोडल्यामुळे काय होतं, छातीच्या गोलव्याच्या ठिकाणी ब्लाऊज असा छान खोलगट भाग तिथे वाढतो. तो वाढल्यामुळे ब्लाऊज असा दबका बसत नाही आणि छाती त्या भागामध्ये अगदी व्यवस्थित बसते. म्हणून आपण हे अंतर वाढवून घ्यायचं आहे. त्यामुळे ब्लाऊज आपल्या अंगामध्ये अगदी परफेक्ट आणि छान बसतं. हे 38 छातीच्या मापाचं आपण कटिंग शिकतो. त्यानंतर इथे ब्लाऊजची उंची घ्यायची. जी तुमची ब्लाऊजची उंची आहे, उंची अधिक 1 इंच शिलाई मार्जिन, 14 इंच उंची आहे, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 15 इंच. आता 38 छातीचं आहे, त्यामुळे आपण शोल्डर घेतलं 5.5 इंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चार्ट बघणार आहोत. चार्ट मध्ये सगळी आपण माप शिकवणार आहोत. त्यानंतर आपण मुंडा घेतला 5.5 इंच. हे 5.5 इंचावर मार्किंग केलं. हे अंतर पट्टीने जोडून दिले. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. आता छातीचा चौथा भाग येणार 9.5 इंच आणि यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. कपडा जर तुमचा कमी असेल तर तुम्ही 1.5 इंच जरी शिलाई मार्जिन ऍड केलं तरी चालेल. आणि हे सरळ खाली पट्टीने जोडून घ्यायचं. कमरघेराचं अंतर घेण्याची गरज नाही, पण जर छातीपेक्षा कंबर खूप बारीक असेल, काहींचं कसं होतं, छातीचा गोलवा खूप जास्त आणि कंबर एकदम कमी, तर त्यावेळेस काय करायचं, मग कमरघेराचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन आणि 1 इंच टक्ससाठी असं हे माप आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायचंय. आता मुंड्याचे आकार देऊन घेऊया. 1.5 इंचावर मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा. इथे मार्किंग केलं. हे पॉइंट मॅच करत वरती आपल्याला शोल्डरकडे हात जोडायचा. हा झाला मागच्या मुंड्याचा आकार. पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी ह्या पॉइंट पासून आतल्या बाजूला 1 इंचाचं मार्किंग इकडे केलं, इकडे 1 इंचाचं मार्किंग केलं आणि हे जे अंतर आहे शोल्डर पर्यंतचं, ह्या अंतराचा मध्य करायचा आहे आणि मध्यापासून 1/2 इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा. हे पॉइंट मॅच करायचे आहेत, लक्षात घ्या. सेम अशाच पद्धतीने दोन्ही मुंड्यांचे आकार द्यायचे. त्यानंतर आपण गळाखोली घेणार आहोत 2.5 इंच. नेहमीच्या पद्धतीने जर शोल्डरची पट्टी तयार शिवून झाल्यानंतर मोठी हवी आहे, गळाखोलीचं अंतर कमी करा. शोल्डरची पट्टी छोटी हवी आहे तर गळाखोलीचं अंतर वाढवा. ह्या शोल्डरच्या मापात काहीही बदल करायचा नाहीये. त्यानंतर पुढच्या गळ्याची उंची अधिक 1/2 इंच शिलाई मार्जिन. 6 इंचाचा गळा आहे, 1/2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 6.5 इंच. हा चौकोनी बॉक्स तयार करून घेऊया आणि कोपऱ्यात गळ्याला आकार द्यायचा. गळ्यांचे आकार तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता. त्यानंतर आपण इकडे एका बाजूला 3 इंचाचं मार्किंग करणार काच बटन पट्टीच्या बाजूला आणि फिटिंगच्या बाजूला मार्किंग करणार 2.5 इंचाचं. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया. ह्या पॅटर्न मध्ये सगळं पॅटर्न निघतं, म्हणजे योगपट्टी निघते, पुढचा भाग निघतो, मागचा भाग निघतो. फक्त बाही आपल्याला वेगळी काढावी लागते. इथून वरती पुन्हा 1/2 इंचाचं मार्किंग केलं आणि हा आपल्याला योगपट्टीचा अलगद असा खालून गोलाकार द्यायचा, म्हणजे योगपट्टी छातीवर चढत नाही. हे अशा पद्धतीने मार्किंग करायचं. गळ्यापासून हे अंतर इथे तिरकस जोडून घ्यायचं. जे इकडे आपण 1.5 इंच वाढवलेलं होतं तिकडे असं तिरकस जोडून घ्यायचंय. कपड्यावर हे पॅटर्न वाढवावं लागतं, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पॅटर्न जर वाढवायचं राहिलं तर फिटिंग करताना कपडा खालीवर कमी जास्त होतो, ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे कपड्यावर हे पॅटर्न वाढवावं लागतं. आपण ते बघणार आहोत. त्यानंतर ह्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचा आहे छातीचा 10वा भाग. छातीचा 10वा भाग येणार आहे 4 इंच. 38 छातीचा आहे, छातीचा 10वा भागाला 4 इंच आणि उभा टक्स आपण घेणार आहोत 2 इंच. आता टक्स ज्यावेळेस शिवायचे त्याचं हे टक्सचं मार्किंग तुम्ही डायरेक्ट कपड्यावर केलं तरी चालणार आहे. आता आपण इकडे अंतर वाढून घेतलेलं आहे. आपण 1/2 इंचाचा शिवतो टक्स, तसं आता हा पूर्ण 2 इंचाचा शिवणार आहोत. म्हणजे इकडची बाजू 1 इंच आणि इकडची बाजू 1 इंच असं ह्या टक्सचं मोठं शिवण करणार आहोत.
म्हणजे कटोरी सारखा याचा एकदम खोलगट पफ सुंदर तयार होतो आणि ब्लाऊज अंगामध्ये एकदम छान बसतं. त्यानंतर ह्या पॉइंट पासून आपण इकडे काच बटन पट्टीच्या बाजूकडे इकडे तिरपा टेप धरून असं 1.5 इंचाचं मार्किंग करायचं. हा टक्स आपण शिवणार आहोत 1/2 इंच सरळ शिवायचा. हा टक्स काच बटन पट्टीच्या बाजूला आपण हा 1/2 इंच. त्यानंतर ह्या पॉइंट पासून इकडे तिरपा टेप धरायचा, या ठिकाणी मार्किंग केलं आणि हा टक्स शिवायचा 5 इंच. हा टक्स शिवताना ह्या सरळ पासून तुम्ही खाली कुठल्याही ठिकाणी शिवा, पण ह्या सरळ पासून असं वरती शिवायचा नाहीये, खाली शिवायचा. म्हणजे तुम्ही ह्या ठिकाणी पण शिवू शकता, ह्या ठिकाणी पण तो शिवू शकतात सरळ, किंवा असं सरळ पण शिवू शकतात. अशा पद्धतीने ह्या मुंढ्यातल्या टक्सचं शिवण करायचं आहे. त्यानंतर इकडच्या टक्ससाठी आपण इकडे 1.5 इंचाचं मार्किंग करणार आणि हा टक्स आपल्याला शिवायचा आहे 5 इंच. हे दोन्ही टक्सचं शिवण आपल्याला 5 इंचच करायचं आहे, हे लक्षात घ्या. आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग कपड्यावर वाढवायचं कसं आणि बाहीचं कटिंग बघणार आहोत. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये विचारत जा. आता हा झाला पुढचा भाग, हा झाला मागचा भाग. आता आपण हे जे साईडला 1.5 इंच अंतर वाढवलेलं होतं ते मागच्या भागातून काढून टाकणार आहोत. कमी वेळात पेपर पॅटर्न तयार व्हावं म्हणून आपण हे सोबत पॅटर्न तयार करत असतो. तुम्ही पॅटर्न बनवण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर केला तरी देखील चालेल. कार्डशीट न वापरता वर्तमानपत्राचाही वापर करा आणि शक्यतो डायरेक्ट कपड्यावर कटिंग करू नका, पेपरवर कटिंग करा. थोडा वेळ लागतो पण आपलं परफेक्ट पॅटर्न तयार होतं. नवीन शिकणाऱ्यांनी पहिले पेपरवर पॅटर्न तयार करा आणि मग कपड्यावर कटिंग करायचं आहे. म्हणजे तुमच्या चुका जर झाल्या तर पेपर तुमचा वाया जातो, कपडा खराब होत नाही. हे अंतर आता 1.5 इंच जे घेतलेलं होतं ते काढून टाकलेलं आहे. त्यानंतर आपण इथे घेणार आहोत गळाखोली 2.5 इंच घेतली होती. गळाखोली 2.5 इंच. गळ्याची उंची तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे. उंची अधिक 1/2 इंच शिलाई मार्जिन. 10 इंचचा गळा आहे, 1/2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 10.5 इंच. हा चौकोनी बॉक्स तयार करून घेते. गळ्यांना तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेगवेगळे गळे बनवू शकता. आता इथे पॅटर्न मध्ये शिकताना आपण सगळे गोल गळे शिकणार आहोत. त्यानंतर आडवा टक्स आपण घेणार आहोत 4 इंचाचा आणि उभा टक्स आपल्याला गळ्यापेक्षा 5 इंचाने कमी. उभा टक्स आपण 4.5 इंचाचा घेणार आहोत. आणि ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे 1 इंच. म्हणजे इकडची बाजू 1/2 इंच आणि तिकडची बाजू 1/2 इंच. हा टक्स शिवायचा कसा याचाही व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे, त्यानुसारच ह्या टक्सचं शिवण करा. म्हणजे टक्सच्या ठिकाणी जो ब्लाऊजला घोळ वगैरे पडतो तो तुमचा पडणार नाही, ब्लाऊज अंगामध्ये व्यवस्थित बसेल. हे गळ्याचं कटिंग करून घेते. हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार. आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया. मुंढ्याचा आकार आधी कापून घेऊया. आपण सगळ्या प्रकारचं कटिंग शिकणार आहोत. स्टेप बाय स्टेप आपण जाणार आहोत. म्हणजे नवीन शिकणाऱ्या ताईंना काही अडचणी येत असतील त्याही आपल्याला समजतील आणि त्यांना जमेल अशा पद्धतीनेच अगदी सोपं करून सगळं शिकवलं जाणार आहे. आणि सगळ्या छातीच्या मापाचे व्हिडिओ पण आपल्या युट्यूबला अपलोड आहेत. आपण आज 38 शिकतोय पण 28 पासून 48 छातीच्या मापाचे सगळे व्हिडिओ सगळ्या छातीच्या मापानुसार आपण किती शोल्डर, किती मुंडा, कुठे वाढवायचं, कुठे कमी करायचं असे सगळे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत. आता हे झालं पुढच्या भागाचं कटिंग. योगपट्टी निघाली, पुढचा भाग निघाला आणि हा झाला मागचा भागाचं कटिंग. आता आपण पहिले बाहीचं कटिंग बघूया आणि मग कपड्यावर ठेवायचं कसं, वाढवायचं कुठे हे सगळं बघणार आहोत. हा इथे मी घडीचा पेपर घेतलेला आहे. घडी माझ्या बाजूला आहे. पेपर पॅटर्न बनवताना घडी आपल्या बाजूकडे ठेवा आणि घडीच्या बाजूला आपल्याला बाहीची लांबी घ्यायची, हे लक्षात घ्या. जी तुमची बाही लांबी असेल, बाही लांबी अधिक शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. अस्तरचं ब्लाऊज असेल तर 1 इंच शिलाई मार्जिन आणि बिना अस्तराचं असेल तर 1.5 ते 2 इंच फोल्डसाठी खालच्या आणि वरती शिवण्यासाठी असं शिलाई मार्जिन वाढवायचं. आता आपल्या अस्तरची बाही आहे त्यामुळे 6 इंचाची बाही आहे. 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 7 इंच. त्यानंतर इकडे घ्यायचा छातीचा चौथा भाग. आता आपला 38 छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भागाला 9.5 इंच. हे 9.5 इंचावर मार्किंग करते. हे अंतर खाली जोडून घेते. ज्या ठिकाणी आपण हे 9.5 इंच अंतर घेतलेलं आहे त्याचा आपण मध्य करणार आहोत आणि मध्यापासून आपण बाहीचा आकार देण्यासाठी हा 3 इंचाचा बॉक्स बनवणार आहोत. बाहीच्या लांबीनुसार हा बॉक्सची उंची बदलत असते, हे लक्षात घ्या. म्हणजे 3 इंचाच्या बाहीसाठी 1.5 इंचाचा बॉक्स, 4 इंचाच्या बाहीसाठी 2 इंचाचा बॉक्स
आणि 5 इंचापासून पुढच्या सगळ्या मापांसाठी 3 ते जास्तीत जास्त 3.5 इंचापर्यंत हा बॉक्स करायचा आणि याचे आपल्याला समान 3 भाग करायचे। 1 इंचावर एक मार्किंग केलं, दुसऱ्या इंचावर एक मार्किंग आणि हे तिसऱ्या इंचाचं एक मार्किंग बाहीचा आकार देण्यासाठी। हा आकार दिल्यामुळे बाही तुमच्या अगदी अंगामध्ये परफेक्ट बसते। फिटिंगच्या बाजूकडे 1.5 इंचाचं मार्किंग केलं, घडीच्या बाजूकडे 1.5 इंचाचं मार्किंग केलं। आता हे पॉइंट मॅच करत फक्त बाहीचा आकार द्यायचा आहे, लक्षात घ्या। ही जी उंच बाजू आहे ही ब्लाउजला मागे जोडायची आणि हा जो खोलगट आकार आहे हा ब्लाउजला पुढे जोडायचा आहे। नवीन शिकणाऱ्या ताईंना जर लक्षात येत नसेल तर कटिंग झालं ही पुढची बाजू ही मागची बाजू काहीतरी खडूने मार्किंग करा आणि मग शिवण करा, म्हणजे तुमचं उलट सुलट होणार नाही। त्यानंतर इथे पूर्ण दंडघेराच्या निम्मा अधिक 2 इंच शिलाई मार्जिन। पूर्ण दंडघेरा आहे 12 इंच, त्याच्या निम्मा आला 6 इंच आणि त्यात 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 8 इंच। ब्लाउज वरून माप घेतलं तर तुम्हाला निम्म माप मिळेल, अंगावरून माप घेतलं तर तुम्हाला पूर्ण दंडघेराचं माप मिळेल। त्यामुळे तुम्हाला सांगताना पूर्ण दंडघेराच्या निम्म असं म्हटलेलं आहे। आता याचं कटिंग करून घेऊया। पहिले हा घडीतच आपल्याला दोन्ही भाग सोबत हे कट करायचे आहेत। त्यानंतर बाही उघडून घ्यायची आहे आणि फक्त एकाच बाजूला आपल्याला हे आकाराचं कटिंग करायचंय। म्हणजे हा जो खोलगट भाग आपण कटिंग केलेला आहे, शिवण करताना ही बाजू आपल्याला ब्लाउजला पुढच्या बाजूला लावायची आहे, हे लक्षात ठेवा। म्हणजे तुमचं शिवण बिघडणार नाही आणि बाही अंगामध्ये व्यवस्थित बसेल। सेम अशाच पद्धतीने संपूर्ण ब्लाउजचं कटिंग करायचं आहे। हे ब्लाउजचं पॅटर्न मात्र कपड्यावर वाढवायला विसरू नका। जर तुमचं कपड्यावर वाढवायचं राहिलं तर ब्लाउज बिघडेल। कपड्यावर वाढवताना फक्त आपल्याला हा पुढचा भाग वाढवायचा आहे, ही बाजू आणि ही बाजू, कारण आपण हे असं कटिंग केलेलं आहे। शिवलं तर अजून पुन्हा हे वरती जोडलं जाईल। जोडलं गेल्यानंतर ज्यावेळेस आपण ब्लाउजचं फिटिंग करू, फिटिंग केल्यानंतर हे असं अर्धा इंचाचा फरक पडेल, कमी जास्त होईल फिटिंग करताना मागचा भाग पुढचा भाग। त्यामुळे आपल्याला हे दोन्ही भाग शिवण्यासाठी जेवढा कपडा लागणार आहे पाव ते अर्धा इंच तेवढा हे दोन्ही भाग वाढून घ्यायचे आहे। म्हणजे शिवण केल्यानंतर परत हा भाग असा जोडला जाईल आणि हे आपलं फिटिंगची दोन्ही बाजू सेम येणार आहे। सगळं पॅटर्न आपल्याला उभ्यात किंवा आडव्यात तुमच्या ब्लाउजचं जसं डिझाईन आहे त्यानुसार ठेवायचं आहे। क्रॉस मध्ये कोणताही भाग ठेवायचा नाहीये आणि याला तुमच्या आवडीच्या अजून वेगळ्या प्रकारची पण तुम्ही बाही लावू शकता। सगळ्या प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत, त्यानुसार ब्लाउजला बाही लावा आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाउज शिवा। धन्यवाद।